नमस्कार सर्व माता भगिनींना ज्या अंगणवाडी सुपरवायझर ह्या पदाच्यासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काल एक हायकोर्टाचा निर्णय आला आहे। ज्या अंतर्गत भरतीची तयारी करणारे आहेत ज्यांची 10 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी हायकोर्टानं वयमर्यादा ही 55 केली आहे आणि त्या अनुषंगाने आपण काल एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओच्या नंतर आपल्याला बरेचसे असे फोन आलेत की नेमकी आमची परीक्षा ही TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे की MPSC घेणार आहे। तर त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज मी उभा आहे। नमस्कार, मी प्रसाद देशमुख। तर बघा, काल हायकोर्टच्या निर्णयानंतर बरेचसे जे फोन आले होते, तर जे अंगणवाडी सेविका आहे ज्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना 55 वर्ष वयापर्यंत परीक्षा देता येणार आहे। तर बघा, यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर भरतीमध्ये 2 प्रकल्प असतात, ग्रामीण प्रकल्प आणि नागरी प्रकल्प। ग्रामीण प्रकल्प म्हणजे आपल्या गावाकडच्या खेड्याकडच्या ज्या अंगणवाड्या असतात त्या, आणि शहरामधल्या अंगणवाड्या ह्या नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत येतात। तर आता ही जी ग्रामीण प्रकल्प आणि नागरी प्रकल्प आहे त्या अगोदर थोडंसं प्रमोशन बघा। आपल्याकडं अंगणवाडी सेविकेसाठी ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे। 2499 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवर। यावरती तुमचा सगळं पूर्ण सिलेबस तुमचा हा कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी ह्या बॅचवरती मिळणार आहे। ज्यांना कुणाला ह्या बॅचचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुमच्या स्क्रीनवर तो नंबर दिसतोय 9793924141 ह्यावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे। तर आता आपण बघूया ग्रामीण प्रकल्प। बघा, मागच्या वर्षी याच्या अगोदरची ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात झाली होती तर ती IBPSनं घेतली होती आणि IBPSचा ग्राम विकास विभागाच्या सोबत करार असल्यानं ह्यावेळेस तुमची जी परीक्षा होणार आहे, मी ग्रामीण प्रकल्पाच्या बद्दल बोलतोय, तर ही तुमची ग्रामीण प्रकल्पाची जी परीक्षा आहे, मग ती अंतर्गत असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या, ही तुमची IBPS किंवा TCSच घेणार आहे। मोस्टली IBPS घेईल। परत एकदा सांगतो आपला जो ग्रामविकास विभाग आहे त्याचा करार हा TCS आणि IBPS सोबत असल्यामुळं तुमची जी ग्रामीणची सरळ सेवेची किंवा अंतर्गतची जाहिरात असेल त्याची परीक्षा ही TCS किंवा IBPS घेणार आहे। आणि आता आपण नागरी प्रकल्पाच्या बद्दल बोलू, तर तुमची जी नागरी प्रकल्प आहे त्याची जी सरळ सेवेची जाहिरात आहे ही MPSC कडे गेलेली आहे। पण जे तुमचं प्रमोशन आहे म्हणजे जे अंतर्गतसाठी तुम्ही तयारी करत असाल तर ती परीक्षा तुमची TCS घेणार आहे। मी परत एकदा सांगतो, बघा, तुमचे ग्रामीण प्रकल्प जे असतील त्यांची जाहिरात ही ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात ही IBPS किंवा TCS एक्झाम घेणार आहे। आणि तुमची जर शहरी प्रकल्प असेल तर त्याची सरळ सेवेची जाहिरात ही MPSC घेणार आहे आणि अंतर्गतची जी परीक्षा आहे ही TCS घेणार आहे। तुमचे ह्यानंतर पण जर काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता। परत एकदा सांगतो, आपले उत्कर्ष इन्स्टिट्यूटवरती अंगणवाडी सुपरवायझरसाठी बॅच चालू आहे। ज्यांना कुणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रवेश घ्या। तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती हा कोर्स मिळणार आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।